नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मंथनचा स्वाध्याय क्रमांक 2. तर पहिला प्रश्न असा आहे, x-3 ही समसंख्या आहे तर विषम संख्या दर्शक पर्याय कोणता? आता जी ही x-3 ही संख्या सांगितलेली आहे, ह्या संख्येला त्यांनी काय सांगितलेलं आहे की ही संख्या कशी आहे, सम आहे. बरोबर की नाही? x ला इन्क्लूड करून ही संख्या कशी आहे, सम आहे. तर मग विषम संख्या कोणती? जर मग त्यांनी ऑलरेडी ही जी विषम संख्या आहे तिला त्यांनी सम म्हटल्याच्या नंतर मग आपण विषम संख्या कोणती असेल? आपला पर्याय क्रमांक काय आहे? 2. कारण का इथं उलट करणार आहोत, हो की नाही? म्हणजे जर ही विषम संख्या सम असेल तर मग विषम संख्या दर्शक पर्याय कोणता? मग विषम संख्या कोणती असेल? सम संख्या असेल. बरोबर का? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, 3 क्रमगत समसंख्यांची बेरीज 132 आहे तर त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? आता 3 क्रमगत संख्या आहेत, बरोबर की नाही? कोणत्या संख्या? त्या पण समसंख्या आहेत आणि त्यांची टोटल ऍडिशन केल्याच्या नंतर त्यांची ऍडिशन येते 132. बरोबर की नाही? मग आता अशा त्या 3 संख्या कोणत्या आणि त्याच्यातील सर्वात मोठी संख्या आणि सर्वात छोटी संख्या यांच्यामध्ये असणारा फरक किती आहे तो आपल्याला शोधायचा आहे. आपण पुढचा प्रश्न रफ करूया. सोप्या ट्रिकने काढू शकतो. आपल्याला माहितीच नाहीये म्हणजे कोणती किती संख्या असेल काय असेल. मग आपण एकदा काय घेणार आहोत, एकदा -2 घ्यायचं प्लस x आणि नंतर x प्लस 2. बरोबर की नाही? आणि हे सर्व मिळून किती आहे, आणि सगळ्यांची ऍडिशन किती येते, 132. आता 2 प्लस मध्ये 2 मायनस मध्ये कॅन्सल होणार. किती 3 आहे ते सगळे 3x झालेत. बरोबर की नाही? 132. आता x हा इकडेच राहणार आणि हा x जो पुढे 3 होता तो इकडे येताना कशामध्ये जाणार, डिव्हिजन मध्ये जाणार. आता याला समजा भाग लागला असेल, 3 चौक 12 पुढे गेला 1, 3 चौक 12. x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 44. x ची व्हॅल्यू 44 म्हणजेच काय, तर जी 44 जी ही संख्या आहे ती बरोबर कोणती असणार आहे, मध्यभागी संख्या असणार. आपल्याला ज्या 3 संख्या सांगितलेल्या आहेत, पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या, तर हा 44 निघलेला आहे. हा तो कुठे असणार आहे, इथे असणार आहे, मधोमध असणार आहे, मध्यभागी असणार आहे. बरोबर की नाही? त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं की 3 क्रमगत समसंख्या. बरोबर की नाही? आता जर 44 हा मध्ये आलेला आहे तर त्याच्या पुढे असणारी संख्या कोणती असेल, समसंख्या 42. आणि याच्यानंतर असणारी संख्या कोणती असेल, 46. बरोबर की नाही? मग सर्वात मोठी संख्या कोणती झाली, ही झाली. आणि सर्वात छोटी संख्या कोण झाली, 42 झाली. आता यांच्यातील फरक काय आहे, आपल्याला फरक कसा मिळेल, ह्या दोघांचं मायनस केल्यानंतर फरक मिळेल. बरोबर की नाही? यांचं मायनस केल्याच्या नंतर 4 आणि 0 पर्याय आहे का, पर्याय. बरोबर का? नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी सत्य विधान कोणते? याच्यामध्ये जे विधान दिलेले आहेत याच्यातील बरोबर विधान कोणतं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. एक मूळ संख्या विषम व इतर सर्व मूळ संख्या सम. मूळ संख्या सम होऊ शकतात का? नाही होऊ शकत. म्हणजे हा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. एक मूळ संख्या सम, बरं, इतर सर्व मूळ संख्या विषम, हा पर्याय बरोबर आहे. 2 ही संख्या कशी आहे, ती मूळ पण आहे आणि सम पण आहे. आणि इतर सगळ्या मूळ संख्या कशा असतात, विषम असतात. बरोबर की नाही? आता तिसरा पर्याय पाहूया. हा तर बरोबर वाटतोय, पण बाकी सर्व मूळ संख्या विषम असतात, नाही, काही नसू शकतात, है की नाही? सर्व मूळ संख्या सम असतात, नाही, सर्व मूळ संख्या सम असू शकत नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक किती आहे, 2. तर पुढील प्रश्न असा आहे, ज्या संख्येच्या आरंभस्थानी 8 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? बरोबर की नाही? म्हणजे सुरुवातीला 8 आला पाहिजे आणि ती समसंख्या कशी पाहिजे, ती संख्या कशी हवी आपल्याला, की समसंख्या हवी. मग आपण पर्याय पण चेक करू शकतो की तुम्ही पर्याय कॅन्सल करून लवकर उत्तर काढू शकता. आता हे बघा, शेवटी 9 आलाय म्हणजे हा पर्याय नसणार आहे. बरोबर की नाही? 9 ही समसंख्या आहे का? नाही. आता त्याच्यानंतर हा पर्याय जर पाहिला
तर ही संख्या कशी होते, लहान होते, बरोबर की नाही, लहान आहे. आता हा काय आहे 8996 आणि इकडे काय आहे 8998. मग 6 पेक्षा 8 ही संख्या मोठी आहे. सर्वात मोठी समसंख्या म्हणजे पहिला क्रमांक, पहिला पर्याय आपला. नंतर काय आहे, ज्या संख्येत 3 व 5 हे अंक नाहीत अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, बरोबर की नाही. म्हणजे आता आपली 5 अंकी संख्यामध्ये 3 व 5 हे अंक न वापरता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. मग पर्याय पाहून आपण कसं ठरवू शकतो, एक तर 0 असेल, 1 2 4 आणि 6 हेच राहिलेत अंक. हेच 5 अंक वापरून तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, बरोबर की नाहीये. मग पर्यायामध्ये आपण पाहू शकतो आणि समसंख्या हवी. आता 12,000 आहे, हे 14, हे 10 आणि 12. मग 14,206 ही सर्वात मोठी समसंख्या आहे. त्याच्यानंतर 73402 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठी समसंख्या कोणती. ह्या नंबरचा एकदाच यूज करायचा आहे आणि तयार होणारी सर्वात मोठी समसंख्या तुम्हाला तयार करायची आहे. मग जी सर्वात मोठी संख्या आहे, मोठी संख्या म्हटल्याच्या नंतर ती पहिली लिहायची. तिच्यानंतर जो दुसरा नंबर मोठा आहे कोण आहे, 4 आहे. तिच्यानंतरचा मोठा नंबर कोण आहे, 3 आहे. आणि त्याच्यानंतरचा मोठा नंबर आहे 2 आणि नंतर शेवटी क्लास 2. तो कोणता आहे असा पर्याय, आपला पर्याय नंबर सेकंड. आन्सर 2p + q ही 2 अंकी संख्या 17 आहे. जर एकक स्थानी q असेल तर p किती, बरोबर की नाही. आता ही संख्या सांगितलेली आहे, कोणती संख्या, 2p + q. यांची व्हॅल्यू किती आहे, 17 आहे, बरोबर की नाही. म्हणजे आपण असं लिहू शकतो 2p + q ची व्हॅल्यू किती आहे. मी आता हा थोडासा क्वेश्चन ड्रॉप करते. p + q याची व्हॅल्यू किती आहे, 17 आहे, बरोबर की नाही. तर एकक स्थानी q असेल, एकक स्थानी म्हणजे आता ही संख्या आहे, एकक स्थानी q आहे, बरोबर की नाही. हा काय आहे, q आहे. म्हणजेच काय, तर q ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 7 भेटली. तर p किती असेल, मग p ची व्हॅल्यू किती असेल. आता 17 मधून जर आपण 7 काढले तर मग राहिलेली व्हॅल्यू किती राहिली आपली, समजा 10च राहिली, बरोबर की नाही. आणि पुढे कोण आहे, 2p. मग आता हा p इकडेच राहणार, 10 ला हा 2 डिवाइड करणार आणि त्याच्यानंतर आन्सर किती येईल, 2 5 चा 10. मग p ची व्हॅल्यू किती भेटली, 5. ऑप्शन नंबर 3. आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, 9 स्टार 5 स्टार या संख्येत फुलांच्या जागी समान अंक आहेत, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 198 आहे, तर फुलांच्या जागी कोणता अंक येईल, बरोबर की नाही. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे स्टार दिलेले आहेत, हे जे फुलं दिलेले आहेत यांच्या जागेवर पर्याय मधली संख्या दोन्ही ठिकाणी एकच संख्या वापरायची आहे आणि ती संख्या वापरल्याच्या नंतर त्यांच्या दोन्ही ह्या संख्येच्या आणि ह्या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक, बरोबर का, किती आहे, 198 आहे. स्थानिक किमतीमधील फरक हा 198 आहे. तर मग पर्याय कोणता वापरलेला असेल, म्हणजे ठीक आहे, कोणता अंक वापरलेला असेल आपण पाहू शकतो. समजा आता ही जर संख्या इथं स्टारच्या जागेवर आपण 1 वापरला, जर आपण इथे 1 1 यूज केला तर आता इकडची संख्या किती आहे, 100 होईल, बरोबर का. आणि ही सिंपल 1च राहील. आता 100 मधून 1 गेले तर किती येईल, 98. मग आपल्याला फरक किती हवाय, 198 हवाय, बरोबर की नाही. मग आता जर आपण ह्या स्टारच्या जागेवरती 3 यूज केला, बरोबर की नाही. मग आता याची व्हॅल्यू किती झाली, पुढे 2 डिजिट आहेत म्हणून 2 0, ही सिंपल 3. 300 मधून 3 गेल्याच्या नंतर 297. आपल्याला डिफरन्स हवाय फक्त 198 चा, बरोबर की नाही. जर आपण आता याच्यावरती 3 च्या जागेवरती 5 टाकला, 5 यूज केले, बरोबर की नाही. मग काय व्हॅल्यू होईल, 500 - 5, बरोबर की नाही.
मग काय येईल 495. हा पण पर्याय नाही. आता जर 2 यूज केला, बरोबर का? मग काय झाला 200 मायनस 2 198 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4. 1500 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल, बरोबर की नाही? 1500 ही संख्या आपल्याला रोमन अंकामध्ये कशी लिहायची आहे ती बघणार आहोत. आपण सिंपल पाहू शकतो. 500 साठी काय यूज केला जातो रोमन नंबर मध्ये? डी यूज केला जातो. आणि 1000 साठी काय यूज केलं जातं? एम यूज केला जातो, बरोबर की नाही? मग आता 1500 आहे, मग कसं होईल त्याची व्हॅल्यू? ऑप्शन आहे का? ऑप्शन नंबर 3, बरोबर की नाही? त्याच्यानंतर काय आहे 70536 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यामधील फरक किती आहे? आता हे जे नंबर्स दिलेले आहेत हे नंबर प्रत्येकी एकदाच आपल्याला वापरायचा आहे. एक नंबर फक्त किती वेळा यूज झाला पाहिजे? एकदाच यूज झाला पाहिजे. आणि त्याच्यापासून एक सर्वात मोठी संख्या तयार करायची 5 अंकी आणि एक छोटी 5 अंकी संख्या तयार करायची आणि त्यांच्यामधील फरक काढायचा आहे. मग त्या दोन्हींचं आपल्याला काय करावं लागेल? पहिली एक मोठी संख्या शोधावी लागेल, एक छोटी संख्या शोधावी लागेल आणि त्यांचं मायनस करावं लागेल. तेव्हा आपल्याला त्या दोन्ही संख्यामधील फरक समजेल. मग मोठी संख्या तयार करणं फार सोपं. जे नंबर आहे ते मोठ्यापासून लिहायला सुरुवात करायचे. 7 नंतर मोठा नंबर आहे 6, त्याच्यानंतरचा नंबर आहे 5, त्याच्या नंतर आहे 30. ही झाली मोठी संख्या, बरोबर. आता छोटी संख्या छोट्या नंबर पासून, पण जर आपण 0 स्टार्टिंगला टाकलं तर त्याची व्हॅल्यू काहीच नाही होऊ शकत, म्हणून आपण 0 ला नंतर टाकणार, बरोबर का? मग पहिला होईल 3056 बरोबर की नाही? आता यांच्यामधील फरक शोधायचा आहे. मग आपण यांच्यामधील फरक कशा प्रकारे शोधू शकतो? यांचं मायनस करणार. 76530 मायनस 30567. 0 मधून 7 जाणार नाही, एक कॅरी ओव्हर करणार. 10 मधून 7 गेले, उरले 3. 2 मधून 6 जाणार नाही, पुन्हा इकडे कॅरी ओव्हर करणार आणि इकडे होतील 4. 12 मधून 6 गेले 6. 4 मधून 5 जाणार नाही, पुन्हा एक कॅरी ओव्हर करणार. 14 मधून 5 गेले 9, इथे 5 राहिले होते. 5 मधून 0 गेला 5. 7 मधून 3 गेले, सॉरी 7 मधून 3 गेले 4. ऑप्शन नंबर आहे का? 45963. 45963 ऑप्शन नंबर 2. थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, युजफुल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.